छोटीशी दिव्याची ज्योत अंधकार भेदत प्रकाश पसरवत तिच्या आजूबाजूचा परिसर उजळून टाकते। अशा लाखो ज्योती दीपमाला मानवी आयुष्यातला अज्ञानाचा अंधकार दूर करीत त्याला 21व्या शतकात घेऊन आला। या ज्योती या दीपमाला होत्या नवीन शोधांच्या, ज्या मानवी आयुष्य सुखकर करण्यासाठी जन्मल्या होत्या। पण यातील काही आयुष्य संकटांचा विसर पडतो आणि आजच्या आपल्या या यंग तरंगच्या भागात दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। सगळे सज्ज आहेत? गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी? चला तर मग आपल्या कार्यक्रमाकडे वळूया। पण सर्वप्रथम स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं। सर्वप्रथम मी स्वागत करते डॉक्टर विकास हजीरनीस यांचं। डॉक्टर विकास हजीरनीस हे जनरल प्रॅक्टिशनर आहेत, त्याचबरोबर पर्यावरण दक्षता मंच याचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहेत। विश्वास ही डेफ अँड डम मुलांसाठीची जी संस्था आहे त्याचे ते विश्वस्त आहेत। यानंतर मी स्वागत करणार आहे डॉक्टर शशिकांत म्हशाळ यांचं, जे ENT स्पेशलिस्ट आहेत आणि त्याचबरोबर कूपर रुग्णालयात कान नाक घसा विभाग याचे प्रमुख आहेत। आपण लगेचच आपल्या कार्यक्रमाकडे वळूया। मला सांगा की दिवाळी सगळ्यांना आवडते? दिवाळी म्हटल्यानंतर सगळ्यात आधी तुमच्या डोक्यात कुठला विचार येतो? फटाके। सगळ्यांना फटाके उडवायला आवडतात नाही का? हां, कुठले कुठले फटाके असतात जरा नाव सांगा बघू। लक्ष्मी बॉम्ब, आणखी पाऊस, चक्र। बरं मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना फटाके उडवायला आवडतात बरोबर, पण फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल तुम्ही काय सांगाल मला? फटाक्यांचा आवाज खूप मोठा असतो, अगदी बरोबर, त्यामुळे आपल्या कानांवरती परिणाम होऊ शकतो। बरोबर, फटाक्यांमुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण जास्त प्रमाणात होतं, त्यामुळे वृद्ध व मुलांना खूप भरपूर प्रमाणात त्रास होऊ शकतो। अगदी बरोबर। आमच्या इथे खरोखर घटना घडलेली ही की ते म्हणजे आजोबा 65 वर्षाचे होते। तेव्हा ना ॲक्च्युली त्यांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम होता। फटाके बाहेर लावलेले होते, ते आजोबा घरी आजारी होते ना, तर एका फटाक्याचा एकदम प्रमाणाच्या बाहेर आवाज आला ना, त्यामुळे ते वारले घरातच। अरे बापरे। आणि तेव्हापासून आमच्या इथे फटाके मुलं जरा कमीच उडवतात। दुःखद घटना आहे आणि म्हणजे इतक्या टोकाला जाऊन या अशा घटना घडू शकतात। इकडे कोणाला काय सांगायचंय? आमच्या इकडे म्हणजे आमच्या बाजूला जे आजोबा आहेत त्यांना माहिती हार्ट म्हणजे बीपीचा खूप प्रॉब्लेम होता आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळीच फटाके उडवतात आमच्या इथे। तर मग नंतरला त्यांनी फटाके लावले ना, तेव्हा त्यांचा पण बीपीचा प्रॉब्लेम वाढला। प्लस आमच्या इकडे एक बाई म्हणजे सकाळचे कपडे धुतली ना, तर मग नंतर तिच्या कपड्यांवर फटाक्याचं जे किटाळ असतं ना ते पण उडालेलं। म्हणजे थोड्यासाठी ती वाचली, नाही तर म्हणजे तिच्यावर ते उडालं असतं तर खूप म्हणजे वाईट झालं असतं। आणखी कोणाला काय सांगायचं? फटाके जे असतात त्याच्यामधून जे वायू बाहेर पडतात, सल्फर डायऑक्साईड, त्यामुळे वातावरणात उष्णता धरून ठेवली जाते, त्यामुळे ओझोन थरा विरळ होत होतोय। त्याच्यामुळे अतिनील किरण ही पृथ्वीवर डायरेक्ट पडतात आणि त्यामुळे माणसांनाच त्वचेचे कॅन्सर इत्यादी रोग होत आहेत। बरोबर। आता मला सांगा की तुम्ही सगळेजण आता इतकं या विषयावरती बोललात, जे अपघात घडले आहेत त्या विषयांवरती बोललात, तुमच्याबरोबर असे कुठले अपघात घडलेले आहेत का, म्हणजे स्वतः बरोबर? मी जेव्हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी आहे ना फटाके फोडत होते सकाळी, तेव्हा चक्र असतं ना आपलं, ते चक्र फिरत होते ना, तर ते चक्र आहे ना फिरता फिरता माझ्या हातावरती आलं। अरे बापरे। आणि माझ्या हाताचा अंगठा थोडाफार जळालेला। मला आता सांगा की मी ना बरेचदा मुलांना बघते की असं ते कुठलं ते छोटंसं काय असतं लवंगी, हां, ते असं ते नेतात मेणबत्तीपाशी, असं हे करतात आणि असं टाकून देतात। हां, म्हणजे असं डायरेक्टली टाकतात किंवा समोर मित्र असेल त्याला घाबरवायला टाकतात। तर तुम्ही असं कधी करत नाही ना? हां, त्याच्यामुळे काय होऊ शकतं? इजा होऊ शकते। बरोबर। आता मला डॉक्टरांकडे यायचंय। सर, तुम्हाला दोघांनाही विचारते, आता मुलांचे तुम्ही अनुभव ऐकले, मला असं वाटतंय दवाखान्यात मोठी रांग लागत असेल नाही का अशा परिस्थितीत? हो, दिवाळीच्या काळामध्ये जसं त्या मुलांनी सांगितल्याप्रमाणे फटाके जळल्यामुळे जे सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे जे वायू निघतात, जास्त करून लहान मुलांना आणि वयोवृद्ध जे असतात आणि ज्यांना अस्थमा वगैरे असे आजार असतात, अशा लोकांना त्या वायू प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वाढतो। वायूमुळे अस्थमा ज्यांचा असतो त्यांना प्रेसिपिटेट होत असतो, म्हणजे सारखा होतो। आणि म्हटल्याप्रमाणे त्या मुलीने म्हटल्याप्रमाणे योग्य उदाहरण दिलं की एखाद्याला ब्लड प्रेशरचा किंवा हार्टचा काही आजार असेल, शेवटी आवाज आणि त्याच्यामुळे स्ट्रेस आणि ब्लड प्रेशर वाढून अटॅक सुद्धा येऊ शकतो। घरात कोणी वयोवृद्ध असेल, त्यामुळे फटाके कमीत कमी आणि न वाजवलेलेच बरे।
दुसरा एक छोटासा भाग असा की आपण नेहमी यांनी उदाहरणं दिली ती वयोवृद्ध लोकांची दिली, पण आपल्याला माहिती पाहिजे की तान्ह्या मुलांना आपल्या चौपट तीव्र ऐकू येत असतं, म्हणजे त्यांची ऐकण्याची क्षमता आपल्या चौपट असते. बरोबर. आता तुम्ही किती दचकता मोठा फटाका ऐकल्यानंतर. तुम्ही ज्या आजोबांचं उदाहरण दिलं त्यांना त्या लहान मुलांच्या 1/8 इतकंच ऐकू येत होतं, आणि असं असताना जर का त्यांच्यावर एवढा परिणाम होत असेल तर तान्ह्या मुलांवर किती मोठा परिणाम होत असेल. बरोबर. ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे. दुसऱ्या टोकाचं उदाहरण म्हणून मी अगदी अगदी बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलं जेव्हा बोलायला शिकत असतात, सर्वात महत्वाचं म्हणजे ऐकणं असतं. जेव्हा त्याच्या डोक्यावर ब्रेनवर ऐकण्याचा आवाज जातो त्यानंतर तो बोलू शकतो. जर सरांनी म्हटल्याप्रमाणे जर त्याचा आवाज जर कंटिन्यू आवाज राहिला आणि त्याचं जर ऐकणं खराब झालं तर पुढे तो बोलूही शकत नाही. त्यामुळे तो डेफ अँड डम किंवा आपण त्याला म्हणतो फिजिकली चॅलेंज बनू शकतो. पुढे जाऊन त्याला ऐकणं कमी होतं, त्यामुळे तो बोलू पण शकत नाही. त्यामुळे लहान मुलांना पण जर लहान मुलं असतील, त्यामुळे आम्ही प्रिफरली सांगतो की क्रॅकर्स किंवा फटाके जे आहेत लहान मुलं असतील कोणाच्या त्याच्या आजूबाजूला तर अवॉइडच करावे. जेवढे अवॉइड करता येईल तेवढं चांगलं. आपण लहान मुलांचा विचार करतो, आपल्या स्वतःचा विचार करतो, वयोवृद्धांचा विचार करतो, अगदी चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर माणसांबरोबरच प्राण्यांना देखील खूप त्रास होतो. आपल्याला हात आहेत, आपण हाताने आपले कान बंद करू शकतो, थोडीशी तीव्रता त्याची कमी करू शकतो, आपल्या कानाच्या पडद्यांचं संरक्षण करू शकतो. पण प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा कधी कोणी विचार केलाय का? जेव्हा आपण रहदारीच्या ठिकाणी फटाके उडवतो त्यावेळेस तिथे जे प्राणी असतात तर ते सैरभैर होतात. इवन मोकाट ते दुसऱ्यांवर अंगांवर देखील येऊन धावून येऊन त्यांना इजा पोहोचू शकतात. मग याचा देखील विचार होणं खूप खूप गरजेचं आहे असं मला सांगावंसं वाटतं. मला माझं एक स्वतःचं उदाहरण द्यायचं आहे. 2013 सालची गोष्ट आहे. ज्यावेळी मला मुलगी झालेली आणि जस्ट हॉस्पिटलमधून 15 दिवस कदाचित झालेले मुलीला, आणि दिवाळीचा उत्सव जोरात चालू होता, आणि आम्ही घरात मुलीला आणल्यानंतर सगळीकडे लहान मुलं एवढ्या जोरात फटाके वाजवत होती ना की अक्षरशः आम्ही एवढे घाबरलेलो घरात, मिसेस, माझे सासू सासरे आणि मी. कारण एवढे तिचे हार्टबीट्स आहे ना एवढे वाढत होते की फटाक्यांच्या आवाजाने, आणि मुलं अशी होती की फटाके एक एक लावायची. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही मुलीला एवढं जपलेलं होतं त्यावेळी, आणि अक्षरशः अशी परिस्थिती आली की मग सोसायटीच्या अध्यक्षाला आम्हाला सांगावं लागलं की प्लीज जरा तुमची जी मुलं आहेत त्यांना बिल्डिंगच्या खाली न फटाके लावता कुठेतरी बाहेर रोडवर सांगितलं तरी चालेल. डॉक्टर, मला तुमच्याकडे यायचंय. आता आपण ऐकलं की म्हातारी माणसं, लहान मुलं, त्याचबरोबर प्राणी पक्षी जे आहेत त्यांना सगळ्यांनाच या गोष्टींचा त्रास होतो. पण आपण प्रत्येकाला बाहेर जाऊन थांबवू शकत नाही. तर मग आपण काही छोटे छोटे जे प्रिकॉशन्स असतात ते काय करू शकतो त्याबद्दल? पहिली गोष्ट म्हणजे आत्ता तुम्ही ऐकलं असेल तर लहान मुलं आत्ता स्वतःहून सांगायला लागलेत की आम्ही फटाके कमी लावतो. बरोबर. आता सुरुवात सर्व गोष्टींचीही आपण ज्याला वैयक्तिक आजारपण अशी करतो, पण शेवटी त्याचं रूपांतर हे सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नामध्ये होतं. त्यामुळे आपल्याला, तुम्ही आता जो कार्यक्रम करताय तो त्याचाच भाग आहे की आपल्याला हा अवेअरनेस जास्तीत जास्त पसरवायला पाहिजे. आपण फटाक्याचा आवाज नावाचा जो गोष्ट म्हणतो ती डेसिबलमध्ये मोजली जाते. बरोबर. आपण ज्याला कुजबूज म्हणतो, अगदी हळू कानात बोलणं वगैरे, ती साधारण 25 ते 35 ह्या रेंजमधली असते. तर फटाक्याचा आवाज या 135-140 इथपर्यंत असतो. आता त्याचा परिणाम काय होतो तर आपण आता समुद्राची लाट बघितलीत तर छोट्या छोट्या अनेक लाटा येऊन देखील किनाऱ्यावरती खूप नुकसान होत नाही. पण एक सुनामीची जर का लाट आली तर बाजूचा किनारा हा नष्ट होतो. बरोबर. अशा रीतीने जेव्हा मोठा फटाका वाजतो तेव्हा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त नुकसान होत असतं. हे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे, आणि हे आपण परिणामकारकरित्या पोहोचवू शकलो तर मला वाटतं अशा प्रकारचे फटाके वाजवणं खूप कमी होऊ शकते. आमचे अनुयोग विद्यालय खार हे विद्यालय गेली अनेक वर्षे एक स्तुत्य उपक्रम राबवत आहे. ते म्हणजे दिवाळी सण यायच्या अगोदर एक 8 दिवस अगोदर आम्ही शाळेमध्ये मुख्याध्यापक, आमचे संस्थाचालक यांच्या माध्यमातून एक सूचना काढतो की दिवाळीमध्ये कोणी फटाके उडवायचे नाहीत, आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून प्रतिज्ञासुद्धा आम्ही म्हणून घेतो की आम्ही फटाके उडवणार नाही. म्हणजे ध्वनी प्रदूषण कसं टाळता येईल याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. त्या फटाक्याच्या पैशाऐवजी आमची शाळा असं सांगते की त्या फटाक्याच्या पैशाऐवजी तुम्ही पुस्तक विकत घ्या. बरोबर. आणि ते सुट्टीमध्ये त्याचं वाचन करा असं आमची शाळा सांगते. मला ना सगळ्यात आधी मुलांना विचारायचंय, कुठलाही सण आपण जेव्हा साजरा करतो
मुळात तो सण आपण का साजरा करतो याची माहिती तुम्हाला असते? आता दिवाळी हा सण आपण का साजरा करतो, कोणी सांगू शकेल? दिवाळी हा खरं म्हणजे दीपोत्सव आहे, त्याच्यामुळे तो दिवा लावूनच तो साजरा केला पाहिजे. आपला आनंद त्याच्यात व्यक्त करण्यासाठी आपण फटाके वाजवतो. आमच्या इकडे असा उपक्रम राबवतात ना की आमच्या मंडळामध्ये मी सकाळी ज्या दिवशी दिवाळी असते त्याच्या आदल्या रात्री म्हणजे 3:30-2च्या दरम्यान आमच्या इकडे रांगोळी काढतात मोठी, आणि त्याच्यानंतर सकाळी पहाटे 4-5 वाजता आमच्या मंडळातले जे एकूण 42 रूम आहे ना त्याच्या प्रत्येक रूममधून एक एक दिवा येतो आणि तो पूर्ण त्या रांगोळीच्या म्हणजे भोवती असा लावतात. त्याच्यामुळे ते एकदम छान वाटतं. आपला पहिला दिवस दिवाळीचा खूप आनंदात जातो. त्यामुळे खरं तर दिवाळी म्हणजे दीपोत्सव आहे, अगदी बरोबर आहे. आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला या दिव्यामुळे मिळतो. म्हणजे खरा अर्थ तर हाच आहे की आपलं जीवन जे आहे ते आपण या रांगोळीच्या वेगवेगळ्या सुंदर रंगांनी छान सजवायचं आहे. त्यामध्ये फटाके उडवणं ही एक बाब आहे, आपण आपला आनंद साजरा करण्याची बाब आहे. आणि मला असं वाटतं दिवाळी म्हणजे दिव्यांच्या ओळी, खरं तर त्याचा असा अर्थ आहे. या दिवे लावून आपण आपला आनंद व्यक्त करतोय. मॅडम, एक मला सांगावंसं वाटतं की आपण मगाशी जी चर्चा केली तर आपण एक महत्त्वाचा विषय आहे तो मला इथे नमूद करावासा वाटतो की जी दारू असते त्या फटाक्यांमधली जो पदार्थ असतो तो तर स्फोटक असतोच, प्रश्नच नाही. लहान मुलं जास्त करून फटाके वाजवतात, त्यांच्या आरोग्याशी तो खूप वाईट आहे, धोकादायक आहे. पण त्याचबरोबर जे बाल कामगार दारू किंवा फटाके बनवण्याच्या कारखान्यांमध्ये काम करतायत तर त्यांचं जे विस्तवातलं वास्तव आहे ते कोणी पडद्यासमोर आणेल का? आपण आपलं बघतो पण या पडद्यामागचं कुणी बघत नाहीये. तर ही गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. मॅडम, खूप चांगला मुद्दा मांडलाय तुम्ही. आणि यंग तरंग हा कार्यक्रम ह्या अशा गोष्टींचा इनिशिएटिव्ह नेहमीच घेत असतं. बालमजूर जे असतात जे दिवाळीचे फटाके बनवतात तर त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ शकतो? जे बालमजूर काम करत असतात पण ते सुद्धा हँडल रेग्युलरली करत असतात. हे जे आपण जे फटाक्यामध्ये जे वापरलं जातं नायट्रस ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, त्यामुळे बऱ्याच आणि लहान मुलांमध्ये जेव्हा आपण बालदमा म्हणतो, जनरली 18 वर्षाखालील तर काही काम करण्यात अलाउड नाहीये. पण हे जे दारूचं काम करत असतात ही लहान मुलं असतात. तर अशा लोकांना अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन सारखे त्याच्या संपर्कात असल्यामुळे होऊ शकतात. बालदमा, अस्थमा अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात. आणि तिथे काय आग वगैरे लागली किंवा काम करत असताना काय स्फोट झाला तर अशा लहान मुलांचे कानाचा पडदा फाटणे किंवा त्यावर आवाजाने होणारे दुष्परिणाम, बरेचसे दुष्परिणाम असतात. बऱ्याच वेळा हे बहिरेपणा सुद्धा कायमचा होऊ शकतो त्यांना. आपण फटाक्याबद्दल सांगितलं तर फटाके सुद्धा घेताना पालकांनी असे फटाके घेतले पाहिजेत की त्यांचा जास्त आवाज होणार नाही. किंवा फटाके उडवताना सुद्धा पालकांनी त्या मुलांच्या बरोबर असलं पाहिजे. त्यांना सूचना दिल्या पाहिजेत की फटाके उडवताना मोकळ्या जागेत तू उडव. किंवा आपण स्वतः असले तर नक्कीच ही अपघाताची संख्या जी आहे ती निश्चितच कमी करता येईल असं मला वाटतं. बरोबर. काही जे फटाके आहेत ते रॉकेटसारखे उडतात. इथे लावतात बाटलीत आणि ती रॉकेटसारखे उडतात, कोणाच्याही घरी जातात आणि कित्येक वेळा असे फार मोठे अपघात झालेले आहेत. कोणताही सण हा आनंददायी असावा, तो भीतीदायक होऊ नये. आणि दिवाळीच्या बाबतीत असं होतं की गृहिणींना खूप आनंद झालेला असतो, मुलांना आनंद झालेला असतो, पण लहान मुलं म्हणजे खूप लहान मुलं आणि वयस्कर माणसं मात्र या सणाच्या वेळेला बऱ्यापैकी घाबरलेली असतात. की सोसायटीमधले काही मुलं फटाके मुद्दाम रात्री उशिरा वगैरे वाजवण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळेला सुजाण नागरिकांनी या ठिकाणी पायबंद घातला गेला पाहिजे. आपण काही गोष्टी असतात ना त्या म्हणजे आपण आवाजाबद्दल बोललो, पण त्याच्यामधली जी काही केमिकल्स असतात त्यांनी काय होऊ शकतं तर उदाहरणार्थ आपल्याला तो झगझगीत प्रकाश असतो ना फटाक्याचा, त्याचं खूप आकर्षण असतं. बरोबर. पण तो झगझगीत प्रकाश यावा म्हणून ॲल्युमिनियम वापरलं जातं. बरं. त्याच्यानंतर हिरवा उजेड यावा म्हणून बेरियम वापरलं जातं. लाल उजेड यावा म्हणून लिथियम वापरलं जातं. काही वेळेला लेड वापरलं जातं. ह्यातली जी काही केमिकल्स आहेत ना ही क्युम्युलेटिव्ह पॉयझन्स आहेत. म्हणजे आपल्या शरीरात ते थोडंसं गेलं म्हणून लगेच आपल्याला त्याचा तोटा दिसून येत नाही, पण ती विष शरीरामध्ये घर करून राहतात आणि दरवेळा त्याच्यामध्ये भर पडत जाते. आणि अशी भर पडता पडता आपले काही महत्त्वाचे अवयव आहेत ते कायमचे निकामी होतात किंवा कॅन्सर सुरू होऊ शकतो. तर हे जे अदृश्य गोष्टी आहेत ना परिणाम, तेही आपण लक्षात घेतले पाहिजेत. नाही तर आपण एक आवाज ह्याच्यावरती फोकस करतो, पण हे आपल्याला नकळत हळूहळू पण
ज्या आवाजापेक्षाही जालिम आणि भयंकर असे काही परिणाम शरीरावर होत असतात. म्हणजे आपण ज्याला सुरुवात म्हणतो ती विकारांपासून म्हणजे आजारांपासून होते, पण त्या विकारांचं रूपांतर कायमच्या विकृतीमध्ये होत असतं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. फटाके वाजवताना खरोखरच पालकांची अत्यंत गरज आहे. का सांगा, तर मुलं आहे ना, काही गोष्टी मी बघितलेल्या आहेत की हातामध्ये सरळ तो घेतात ॲटॉम बॉम्ब वगैरे आणि स्वतः लावण्याचा प्रयत्न करतात हातातून. अशा वेळी बहुतेक अपघात झालेले आहेत आणि मुलांचा हात वगैरे सुद्धा जळालेला आहे. काही मुलं काय करतात, ते छोटी छोटी फटाके असतात ते खिशात वगैरे घालतात आणि सगळीकडे फिरतात आणि लावतात, त्यामुळे त्वचा विकार पण झालेले आहेत मुलांना. त्याच्यानंतर डायरेक्ट जी केमिकल असतात ही नाकाद्वारे नाकपुड्याद्वारे डायरेक्ट फुफ्फुसात जात नाही, काही जे त्याच्यामुळे कफ पकडतो आणि काही जी केमिकल्स आहेत ती डायरेक्ट फुफ्फुसावर मारा करतात आणि फुफ्फुस सुद्धा निकामी होण्याची शक्यता असते. म्हणून जास्तीत जास्त जरी आपण मुलांना फटाके जरी देत असो तरी पालकांनी त्यांच्याजवळ असणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. श्वासवाहिन्यांना आतमध्ये सिलिया नावाचे छोटे छोटे केसासारखे अवयव असतात आणि त्यांचं काम काय असतं, तर हवेतून येणाऱ्या दूषित गोष्टी ह्या हवा वरून खाली येत असेल तर सिलिया खालून वरती त्यांना ढकलून नेत असतात. अच्छा. आता ह्या दूषित वायूंचा परिणाम असा की ह्या सिलिया कायमच्याच नष्ट होतात. ब्रेक नंतर यंग तरंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मगाशी आपण वायू प्रदूषण याबद्दल बोलत होतो. डॉक्टर, तुम्ही यावरती आणखी काही प्रकाश घालू शकाल? मगाचपासून आपण डिस्कस करतोय वायू, जे दूषित वायू, सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड. काय होतं, जनरली दिवाळीमध्ये आपण 2-3 दिवस कंटिन्यू फटाके वाजवत असतो, तर हे वायू हवा नसल्यामुळे किंवा पाऊस नसल्यामुळे बऱ्याच 3-4 दिवस तरी वातावरणात राहत असतात. त्यामुळे जनरली काय होतं, दिवाळी झाली की दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून आपल्याला जनरली सर्दी, खोकला आणि सर्दीचं प्रमाण वाढतं. परत दमा, अस्थमा, ज्यांना ऑलरेडी अस्थमा असतो त्यांना तो अजून प्रिसिपिटेट होतं. बऱ्याच वेळेला अशा पेशंटला ॲडमिट पण करावं लागतं, एवढा दम लागतो, कारण वातावरणात असलेल्या दूषित हे सगळे केमिकल इरिटंट आहेत, त्यामुळे आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकला ते हार्मफुल असतात. त्यामुळे हे 4-5 दिवस तरी हे वातावरण असं राहतं. आपण बघत असतो दिवाळीमध्ये जनरली वातावरण ते तसं दूषितच राहतं आणि हवा धुकं आणि ते हे सगळे हे वायू असतात, हे सल्फर डायऑक्साईड आणि हे सगळे वायू हे कंटिन्यू वातावरणात राहत असल्यामुळे आणि त्यात थोडीशी एखाद्याची जर रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल त्या लोकांना हे लगेच इन्फेक्शन पकडतं आणि आम्ही म्हणतो कफ, कोल्ड, अस्थमा हे प्रकार वाढत असतात. महत्त्वाची गोष्ट मुलांना म्हणून मला अशी सांगायची की हृदय, फुफ्फुस आणि मेंदू अशा 3 आधारांवरती आपलं शरीर उभं आहे. त्यातल्या मेंदूला आणि हृदयाला संरक्षण आवरण आहे. बरोबर. फुफ्फुस हा असा एकच अवयव आहे की त्याला कुठल्याही प्रकारचं संरक्षण आवरण नाहीये, त्याचा प्रत्यक्ष वातावरणाशी संबंध येतो नाकाच्या द्वारे. त्यामुळे वातावरणातले जे दूषित गोष्टी आहेत त्याचा पहिला तडाखा कुठल्या हृदय अवयवाला बसत असेल तर फुफ्फुसाला बसतो. फुफ्फुस किती मोठं असतं तर साधारण वायुकोश आहेत ते एका बाजूला लावून पसरवले ते एखाद्या क्रिकेटच्या ग्राउंड एवढं मोठं होईल. हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं की एखादा माणूस म्हणेल की मला कुठे त्रास होतो, पण इतका मोठा अवयव तुम्हाला निसर्गाने दिलेला आहे की तुम्हाला जे काम करायला जी क्षमता लागते त्याच्या 8पट त्याची मोठी ताकद आहे. त्यामुळे त्याचा नाश होत असताना आपल्या लक्षात येत नाही आणि त्याचा जो नाश होतो तो हळूहळू होत असतो. आपल्या श्वासवाहिन्यांना आतमध्ये सिलिया नावाचे छोटे छोटे केसासारखे अवयव असतात आणि त्यांचं काम काय असतं, तर हवेतून येणाऱ्या दूषित गोष्टी ह्या हवा वरून खाली येत असेल तर सिलिया खालून वरती त्यांना ढकलून नेत असतात. अच्छा. आता ह्या दूषित वायूंचा परिणाम असा की ह्या सिलिया कायमच्याच नष्ट होतात. म्हणजे तुम्ही जे गमावता ते कायमचं गमावता. म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती नुसती दिवाळीपुरती नाहीशी होत नाही तर काही अंशी कायमची नाहीशी होत असते आणि त्यामुळे तुम्हाला पुढच्या रोगांना देखील तुम्ही तिथेच आमंत्रण देता. बरोबर. शिवाय त्यातला जो सामाजिक भाग आहे आणि आर्थिक भाग आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही शाळेत 8 दिवस गेला नाही तर किती नुकसान होतं. अशी हजारो मुलं 8 दिवस गेली नाहीत तर किती लाख हे अभ्यासाचे दिवस वाया गेले. बरोबर. तसेच तुमच्या पालकांपैकी जे लोक आजारी पडून कामावर जाऊ शकत नाहीत त्यांच्या उत्पन्नावर किती परिणाम होतो. तर ह्या सर्व बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. नुकसान हे एकाच
पातळीवर होत नाही तर अनेक पातळ्यांवर अनेक अंगांनी आपलं नुकसान होत असतं, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपण बरेचदा बघतो की शाळेतून काही मुलांना एकत्र करून त्या स्पेसिफिक लोकॅलिटीमध्ये साफसफाई केली जाते किंवा असं काही, या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण मी दिवाळीनंतर या गोष्टी कधीच पाहिल्या नाहीयेत. तर तुम्ही तसं काही करता का की एकत्र येऊन साफसफाई केली आहे? कारण बरेचदा असं होतं की दिवाळीनंतर जे फटाक्यांचे कागद जे सगळे पडलेले असतात ते काय वाऱ्याने उडून जातील, ते दिसणार नाहीत काही दिवसानंतर, असं म्हणून आपण ते निग्लेक्ट करतो. पण तुम्ही असं काही हाती घेतलंय का कार्य? आमच्या शाळेतल्या काही आम्ही मैत्रिणी एकत्र जमतो आणि एक दोन ठराविक दिवस ठरवतो आणि त्या दिवशी आम्ही सर्व मैत्रिणी जाऊन रस्त्यावरती असणारा कचरा आम्ही तो स्वच्छ करतो आणि त्यामध्ये जे व्यक्ती असतात जे कचरा साफ करत असतात त्यांना आम्ही मदत करतो. आमच्या अन्य शिक्षण संस्थेमध्ये रायफल शूटिंग नावाचं एक हे आहे, त्यामध्ये रायफल शूटिंग होते. तर त्यानुसार जेव्हा पण कुठला सण असतो, म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, दिवाळी, गणपती, या दिवशी आमच्या सर्व मुलांना जमा करून सचिन खेडेकर नावाचे सर आहे आम्हाला, तर ते सगळ्यांना घेऊन पूर्ण रस्ता साफ करायला लावतात. अक्षरशः गटरामध्ये असलेले जे फटाके असतात ते अडकतात पाईपलाईन जाताना, ते सगळे आम्ही स्वतः हाताने प्लॅस्टिक हातात घालून आम्ही ते फटाके काढतो आणि जमा करून आम्ही कचराकुंडीमध्ये टाकून देतो. क्या बात आहे, जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. मॅडम, मला असं वाटतं की आपण फटाके उडवतो म्हणजे आपलं कर्तव्य आहे की आपण ते साफ केलेच पाहिजे. अगदी बरोबर. तर आमची जी चाळ आहे तर फटाके उडवतो, जरी आपण उडवत नसलो तरी असं नाही की मी उडवत नाही फटाके तर आम्ही कशाला साफ करू, असं आम्ही करत नाही. आम्ही देखील ते साफ करतो आणि आमच्या ज्या सोसायटीमधली मुलं, बायका वगैरे अशा आहेत ना, तर आम्ही आमची सोसायटी फटाके उडवल्यानंतर साफ करतो आणि ते कचऱ्याच्या डब्यात टाकतो. मला असं वाटतं की पोल्युशन हा विषय पुस्तकांमध्ये असतोच, पण काही दिवसांनंतर दिवाळीमुळे होणारं पोल्युशन किंवा इतर सणांमुळे होणारं पोल्युशन हे टॉपिक्स देखील पुस्तकांमध्ये घालावे लागतील, कारण हे इतके प्रॉमिनेंटली आढळत आहेत. तर त्याबद्दल तुम्हाला काय बोलावं असं वाटतं? पहिल्यांदा ह्या मुलांचं मी अभिनंदन करतो, कारण ज्या गोष्टी मोठ्यांना सांगून कळत नाहीत तीही मुलं प्रत्यक्ष आचरणात आणतात आणि आचरण हे कुठल्याही भाषणापेक्षा मोठं असतं. साधी गोष्ट लक्षात घ्या की आपल्या घरात दिवाळी म्हणून आपण आनंद साजरा करतो, पण जो सफाई कामगार आहे त्याच्याही घरी दिवाळी असते. हे कित्येकदा समाजातली मोठी माणसं विसरत असतात. त्यांचं ते काम आहे असं ते त्याच्याकडे बघतात, पण त्याचाही दिवाळी नावाचा सण असतो, तोही त्याला साजरा करावा असं वाटतो. तर त्यांनी जो मुलांनी जो उपक्रम सांगितला आहे तो त्या दृष्टीने स्तुत्य आहे. दुसरी गोष्ट अशी की ह्या प्रदूषणाबद्दल आपण नुसतं बोलून थांबता कामा नये, पण त्याला व्यक्तिगत प्रतिसाद द्यायला पाहिजे आणि आपल्या कृतीतून ती मुलं देत आहेत. त्यामुळे माझ्यासारखा माणूस जो ह्या क्षेत्रात बरीच वर्ष काम करतोय त्याला खरंच आनंद होतो की किमान या पुढच्या पिढीमध्ये देखील जे नेते होतील, जे पुढारी होतील, ते गल्ली बोळामध्ये फटाके लावा असं न सांगता लावू नका म्हणून सांगतील आणि समाज बदलण्याची ही मोठी पहिली पायरी असेल. मला वाटतं की इथून पुढे आपण कमीत कमी जिथे बाकी लोकांना सुद्धा हा संदेश जाईल आपल्या चॅनलच्या मार्फत की फटाके न उडवले पाहिजे आणि जर असेल कचरा, त्यामुळे झालेला कचरा असेल तर हा स्वतःच साफ केला पाहिजे. कोणी सफाई कामगार येईल त्याची वाट बघण्याची गरज नाही, तर आपण जर करत असेल कचरा तो आपणच साफ केला पाहिजे. तर एवढंच म्हणायचं आहे की आता जास्त आवाजाच्या फटाकड्या किंवा कमी आवाजाच्या फटाकड्या पालकांनी जर मुलांना नाही घेऊन दिल्या तरच बरं आहे. त्याच्यासाठी आपण चांगली गोष्टीची पुस्तकं म्हणा, चांगल्या चांगल्या म्हणजे अशा माणसांची पुस्तकं दिली तर बरं होईल, तेवढंच त्यांना ज्ञान भेटेल. अगदी बरोबर. आता मला याच प्रश्नावरनं शिक्षकांकडे यायचंय. बरेचदा असं होतं की आई बाबांनी सांगितलं की मी यावर्षी तुला फटाके आणून देणार नाहीये असं म्हटलं की मग मुलं चिडतात. पण शिक्षकांनी जर का हे मुलांना सांगितलं, जसं मी मगाशी म्हणाले की पुस्तकांमध्ये हे विषय असतात, नॉईज पोल्युशन, वॉटर पोल्युशन, हे सगळे विषय असतात, जर का शिक्षकांनी ते मुलांना समजून दिलं तर कितपत योग्य आहे? आम्ही आमच्या शाळेत जवळजवळ दिवाळी यायच्या अगोदर 8 दिवस फलकावरती लिहिलं जातं फटाक्यांचे दुष्परिणाम आणि फटाके वाजवू नका असंही सांगितलं जातं. उलट आमच्या शाळेमध्ये मुलांना उटणी तयार करणं हे शिकवलं जातं, उदबत्त्या तयार करणं हे शिकवलं जातं आणि ते विद्यार्थ्यांनी विक्री सुद्धा त्यांनी करावी
आज मार्केटिंगचं युग आहे, तर तेही करावं आणि त्यासुद्धा पहिले जास्त जे खपवतील त्यांचे नंबर लावतो आम्ही. बर. त्याशिवाय नोटिसा काढल्या जातात की अशा प्रकारचे फटाके उडवू नका म्हणून, आणि त्या पद्धतीत काही वेळेला कसे धोके आहेत याचं आम्ही परिसंवाद पण घेतो शाळेत. कथा आमची स्वानिगुरूची कथा मला चालते आमच्या शाळेमध्ये. विवेकानंद व्याख्यानमाला प्रत्येक शनिवारी असते आणि त्यावेळेला या प्रकारचं कसं दुष्परिणाम आहेत याचे हे सांगितलं जातं. कारण शिवकाशीला जी छोटी छोटी मुलं असतात ती हे फटाके बनवत असतात. त्यांना किती प्रकार त्यांच्या हाताला, नाकाला, हृदयाला, शरीरात किती प्रकारचे रोग होत असतात याची त्यांना कल्पना दिली जाते आणि त्यामुळे मुलांच्या मनावरती नक्कीच त्याचा परिणाम होऊ शकतो की आपण आपला आनंद व्यक्त करायला जाणार, पण तो आनंद व्यक्त करताना दुसऱ्याच्या आनंदावरती विरजण घालणार हे योग्य नाही, हे पटवून देतो. आता आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती, पण थोड्याच वेळात भेटूया यंग तरंगमध्ये. फटाके नाही वाजवले तर उत्तमच आहे. त्याचा वापर आम्ही धार्मिक स्थळे किंवा ऐतिहासिक स्थळांना भेट देऊ शकतो व चांगली चांगली पुस्तके खरेदी करून वाचू शकतो. ही मुलं मोठी होतील ना तेव्हा सरकारला कुठल्याही प्रकारचा कायदा न करता देखील हा प्रश्न बऱ्याच अंशी कमी होईल. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा यंग तरंगमध्ये स्वागत आहे. आता मला मुलांना प्रश्न विचारायचा आहे की उद्या जर का तुम्हाला सांगितलं की पुढच्या वर्षीपासून फटाके बंद, तर चालेल? किती मुलांना चालेल आणि कोणाकोणाला नाही चालणार? थोडेसे हात वर आहेत. बर, मग ज्यांना नाही चालणार त्यांना मला असं विचारायचं आहे की तुम्हाला जर का सांगितलं की फटाके उडवण्याची आम्ही परवानगी देऊ तुम्हाला, पण हे मोजकेच फटाके उडवायचे, तर तसं चालेल ना? बर. आणि जी मुलं म्हणाली की नसतील तरी चालेल, तर मग ते दिवाळी कशी साजरी करणार? सगळ्यांचे हात वर आले. वा वा, चांगली गोष्ट आहे. हां, तू सांग. आपण सकाळी उठायचं, उठणं वगैरे लावून एकदम प्रसन्नपणे आंघोळ वगैरे करायची, नंतरला थोड्या वेळाने फराळ वगैरे करायचा आणि ते फटाके वाजवण्यापेक्षा फटाक्याने म्हणजे फटाक्यातील वायूमुळे आपल्या बॉडीला वेगवेगळे म्हणजे ह्यांना तोंड द्यावं लागतं. त्याच्यामुळे आपण फराळ वगैरे खाऊन आपल्या शरीराला योग्य तो आहार मिळतो. हा दिवाळीमध्ये फराळाचा चांगला फायदा असतो की आपल्याला चांगले चांगले पदार्थ खायला मिळतात. आणि त्याच्यानंतर काय काय ठिकाणी अशी रांगोळीची स्पर्धा पण असते दिवाळीमध्ये. आपला वेळ आपण तिकडे म्हणजे घालवू शकतो रांगोळी काढण्यामध्ये. स्पर्धा वगैरे असण्यासाठी. नंतर स्पर्धा झाल्याच्यानंतर रांगोळीचं प्रदर्शन असतं, ते बघायला पण खूप मजा येते. अशा प्रकारे आपण प्रदर्शनामध्ये वगैरे किंवा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतो व आपला टाईम असा योग्य प्रकारे आपण त्याचा वापर करू शकतो. फटाके फोडल्याने आपल्या म्हणजे शरीरामध्ये जो धूर जातो त्याच्याने जास्त संपर्कात राहिल्याने मृत्यूही होऊ शकतो माणसांचा. आणि जी माणसं कमी संपर्कात राहतात त्यांचं डोकं दुखतं, चक्कर वगैरे येते, दमा पण लागतो काही जणांना. मग जे आपण फटाके फोडले नाही तर मग आपण काही म्हणजे आपण असं आपल्या घरामध्ये आपण म्हणजे आम्हाला सांगतात आमच्या घरामध्ये की तुम्ही दुसरं काहीही करा पण फटाके फोडू नका, जेणेकरून आपल्याला म्हणजे त्या रोगांना सामोरं जावं लागेल. परत आपल्याला पैसा डॉक्टरांनाही जास्त खर्च करावा लागतो. त्यापेक्षा तुम्ही स्वतःसाठी काही वेगळं करू शकता. ड्रेस घेऊ शकता स्वतःला, आपण म्हणजे स्वतःसाठी काही खरेदी करू शकतो त्यापासून, म्हणजे आपल्या मनाला वाटेल ते. म्हणून आमच्या घरातून म्हणजे प्रत्येक वेळेला सांगितलं जातं की तुम्ही दुसरं काहीही करू शकता, पण फटाके फोडू नका, जेणेकरून तुमच्या शरीराला इजा होईल, लोकांना इजा होईल. त्यामुळे प्लीज करू नका. आणि मलाही असा संदेश द्यावा असं वाटेल की म्हणजे करू नका तुम्ही, जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होईल, असं प्लीज वागू नका. हा चांगला मुद्दा मांडलास. पण तुम्ही सगळे लहान मुलं आहात म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आईबाबांनी जर का उद्या तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर का ते फटाके नाही घेतले, काय 1000 रुपयाचे आपण फटाके घेतले, हा ते जर का तुम्ही उद्या नाही घेतले तर त्याच्या बदल्यात मी तुम्हाला एक छानसा ड्रेस घेऊन देईन. हा, पण मला असं विचारायचं आहे की हे ड्रेसचं चॉकलेटच नेहमी दाखवावं लागतं का? हा, ते नाही दाखवलं आणि ते जे पैसे आहेत ते दुसरीकडे आपण सत्कारणी लावले तर चालेल का? सगळ्यांना चालेल? मग त्याचा आपण कसा उपयोग करू शकतो? फटाके नाही वाजवले तर उत्तमच आहे. त्याचा वापर आम्ही धार्मिक स्थळे किंवा ऐतिहासिक स्थळांना भेट देऊ शकतो व चांगली चांगली पुस्तके खरेदी करून वाचू शकतो. गेल्या वर्षी आम्ही फटाके न फोडता ते पैसे आम्ही सगळे एकत्र केले आणि अनाथ आश्रमला आम्ही फळं दिली.
क्या बात आहे, खूप चांगली गोष्ट केलीस तू. वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आपण बाजारामधनं विकत घेतो ना, मग ते बाजारामधले जे फटाके आहेत ते केमिकलयुक्त असणारच, गॅरंटेड आहे. मग असे कोणते बाजारामध्ये उपलब्ध आहेत का म्हणजे फटाके ज्यांच्यापासून म्हणजे रसायन बाहेर पडत नाही किंवा त्याचा त्रास आपल्या शरीराला होत नाही? त्याचं उत्तर अशा प्रकारचे फटाके उपलब्ध नाहीत. असंच आहे, एक करता येईल की दिवाळी बऱ्याच लोकांनी एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी एकाच दिवशी साजरी केली तर फार थोडे फटाके वाजून खूप लोकांना आनंद मिळू शकेल आणि त्यातल्या त्यात ज्यांना फटाके बघायला ऐकायला आवडतात त्यांना देखील आनंद मिळू शकेल. जे आपण फटाके विकत जे पैसे असतात ते सगळे एकत्र केले आणि तर ते एकत्र मग शाळेच्या प्रिन्सिपलला दिले म्हणजे मुख्याध्यापकांना. ते जर शाळेतला गरजू विद्यार्थी असेल म्हणजे जे आर्थिक परिस्थिती हलाखीची असेल त्याची मदत केली तर चांगलं होऊ शकतं. आमच्या शाळेतून दरवर्षी एक पिकनिक जाते शांतिवन येथे. तर तिथे कुष्ठरोगी आहेत, त्यांना मदत म्हणून आम्ही स्वतः तिथे भाऊबीज साजरा करतो दिवाळीच्या दिवशी. म्हणजे ते कुष्ठरोगी असतात त्यांना मदत करतो. तर मागच्या वर्षी आमच्या शाळेचा एक विद्यार्थी अभिषेक राज शिर्के यांनी तिथे 10,000ची देणगी दिली होती. एखादा कुठला तरी दिवस ठरवून त्याच दिवशी जर का फटाके उडवले तर ते त्यातल्या त्यात बरं आहे. म्हणजे खरंच अशी परिस्थिती आहे का की पुढे जाऊन सरकारला रूलच काढावा लागेल की त्याच दिवशी फटाके उडवायचे? असं करणं अतिशय योग्य राहील, कारण उद्या आवाज होत असताना तो अतिरेक्यांच्या बंदुकीचा आहे की फटाक्यांचा आहे हे देखील पोलिसांना कळत नाही. म्हणजे हे एका पोलीस अधिकाऱ्यांनी मला मुंबईवरती जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा सांगितलं की आमच्या इथे एवढे फटाके वाजवले जातात की सुरुवातीला तो जो आवाज होता तो कसला आहे हेच आम्हाला कळलं नाही. आणि सरकारला ही बंदी घालण्यापूर्वी सरकार देखील आपलंच असतं. त्यामुळे ह्या मुलांकडे पाहून मला असं वाटतं की ही मुलं मोठी होतील ना तेव्हा सरकारला कुठल्याही प्रकारचा कायदा न करता देखील हा प्रश्न बऱ्याच अंशी कमी होईल. क्या बात. फटाक्यांमुळे मुलांना कोणत्या प्रकारचा आनंद मिळतो? का ते फटाक्यांचं हे करतात? ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण. मगाशी ज्यांनी हात उचलले होते ना, ज्यांना फटाके हवे आहेत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. फटाके उडवणे आपल्या आनंदासाठी आहे, पण अतिशय मोठ्या प्रमाणात उडवणे हे धोकादायक आहे. मगाशी सरांनी जसं सांगितलं की सरकारने कायदा वगैरे केला पाहिजे, तर मी असं वाचलंय की सरकारने म्हणजे 125 डेसिबलपेक्षा ध्वनीची तीव्रता जास्त असेल अशा फटाके बनवण्यावर बंदी घातली आहे. तर त्याविषयी सरांचं काय मत आहे? कायदा हा आहेच, पण कायद्याचं पालन किती करतात हे आपल्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे आपण स्वतःला बदलणं आणि कायदा काय आहे जाणून घेऊन त्याप्रमाणे वागणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि आता आपण फटाक्यांवर चर्चा ऐकलीच, पण अशा प्रकारचा खर्च न करता पण आनंद मिळू शकतो का ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. उदाहरणार्थ मी स्वतः आदिवासींमध्ये काम करतो. माझ्या ओळखीच्या एक गरीब बाई आहेत की ज्या बाकी काही कुठल्याही प्रकारची आर्थिक किंवा काही मदत करू शकत नाहीत संस्थेला, पण न चुकता दिवाळीच्या वेळेला केलेला फराळ ते एका छोट्याशा आदिवासी पाड्यावरती नेऊन देतात. त्या म्हणतात की मी गरीब आहे, मी फारसं काही करू शकत नाही, पण त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला ना की दिवाळी साजरी केल्याचा आनंद मला मिळतो. दुसरी एक तुम्हाला गंमत सांगतो. मला माझ्या एका मित्रांनी एका लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलेली कथा आठवते म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की त्यांच्या ओळखीच्या एका माणसांनी ट्रेनमधून जात असताना दिवाळीचे दिवस होते, जवळ लाडवानी भरलेला डबा होता, तर त्यांच्या बरोबर ती आपल्याकडचे जे पूर्वेकडचे प्रदेश आहेत नागालँड, मणिपूर, इथे खूप दहशतवाद चालतो. तर त्या प्रांतातले काही तरुण होते, त्यांना त्यांची ओळख नव्हती, पण अर्थात आपण फराळ म्हटला की कोणाला तरी सहभागी करून घेतो, तर त्या भावनेतून त्यांनी त्यांना काही लाडू खायला दिले आणि त्या मुलांना ते आवडले. ते आवडले बघून त्यांनी तो डबाच त्यांच्या ताब्यात दिला. त्यानंतर काही काळाने ती मुलं त्यांचा पत्ता शोधत शोधत आली आणि त्यांनी त्यांना एक गोष्ट सांगितली, ती फार महत्त्वाची आहे. त्यातल्या एका मुलांनी असं सांगितलं की माझे वडील हे अतिरेकी होते आणि तुम्ही दिलेलं प्रेम पाहून आमच्या मनात जे भारतासंबंधीचे गैरसमज पसरवले जात होते ते कमी झाले. मी माझ्या वडिलांशी बोललो आणि त्यांनी बंदूक खाली ठेवीन असं मला वचन दिलं. तर ह्या लष्करी अधिकारी, रिटायर्ड लष्करी अधिकारी होते, त्यांनी असं सांगितलं की जर ह्या गृहस्थाचे बेसन लाडू माझ्या बंदुकीपेक्षा जास्त पॉवरफुल असतील तर बेसन लाडूच्या मदतीने आपण का क्रांती करू नये आणि दहशतवाद का थांबवू नये.
तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की पर्यावरण दक्षता मंच याचे तुम्ही संस्थापक आहात, तर मग तिकडे कुठल्या प्रकारची कामं तुम्ही करता? ह्या वयोगटातली मुलं जी असतात ती खूप संस्कारक्षम असतात आणि त्यांच्यावर संस्कार करणं हा आमचा महत्त्वाचा हेतू होता. मग आम्ही असं सुरू केलं की हे करू नका, आपल्याकडे नकारात्मक गुणांचं स्तोम माजवलं जातं, त्याच्याऐवजी त्यांना काहीतरी सकारात्मक गोष्टी करायला सांगणं हे आम्हाला योग्य वाटतं. त्यामुळे आमचे वेगवेगळे उपक्रम आम्ही करत असतो. त्यातला एक उपक्रम असा की कंदील बनवायला शिकवणं. आता आमच्या लहानपणी घरी कंदील बनवलं जायचं, कोणी विकत आणायचं नाही. त्याच्यात अनेक गोष्टी होत्या की शिक्षण हे नेहमी पुस्तकं वाचून होत नसतं, तर हातातलं कौशल्य, कल्पकता ही वाढवून देखील शिक्षणाचं एक पाऊल पुढे पडत असतं. खरं तर मी म्हणेन की कल्पकतेचाच हा जमान आहे. तर त्यामुळे हे जे कौशल्य वाढतं त्यालाही महत्त्व आहे. सरांनी मगाशी सांगितलं की ज्या उठणं वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या तयार करणं, विकणं, त्याच्यातून जे कौशल्य मुलाचं वाढतं, जगाशी कसं वागावं, कसा सामना करावा हे मुलांना कळतं. त्या व्यतिरिक्त एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगेन जे प्रमोट करायला पाहिजे असं मला वाटतं की कित्येकदा माझ्या ओळखीच्या वेगळ्या धर्मातल्या लोकांकडून मला त्यांच्या धर्माच्या दिवशी आमंत्रण मिळतं आणि मी त्यांच्याकडे जातो. पूर्वी पद्धत अशीच होती की इतरांनाही आपल्याकडे फराळाला बोलवायचं. बरोबर. मला या मुलांना असं सांगावंसं वाटेल की ज्या धर्मातल्या लोकांना आपल्या धर्माबद्दल माहिती नाहीये अशांना मुद्दाम जर का आपण दिवाळीला फराळाला बोलवलं तर आपल्यामधली जी दरी आहे समाजातली कित्येकदा आपल्याला जी बघायला मिळते ती कमी व्हायला खूप मदत होईल. जाता जाता दुसरी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची असते की आनंद ही कुठूनही हिरावून घेण्याची किंवा हिसकावून घेण्याची गोष्ट नाहीये, तर देण्यात देखील काहीतरी आनंद असतो हे शिकवण्याकरता देखील हा सण वापरता येईल. आणि अलीकडे आपण असं म्हणतो की एखादा समाज उन्नत आहे असं कसं समजायचं, तर त्याची आर्थिक प्रगती कशी झाली हे असं आत्तापर्यंत आपण म्हणत होतो की फक्त आर्थिक प्रगतीवर भर होता. आता हॅपीनेस इंडेक्स किंवा कुठला समाज किती समाधानी आहे ह्याच्यावर तो समाज किती प्रगत आहे असं देखील ठरवावं असं काही अर्थतज्ञांचं आणि समाज धोरणांचं म्हणणं आहे. तर जर का असा समाजात आनंद पसरवण्याकरता आपण काही देऊ शकलो दुसऱ्याला तर त्या मार्गाने देखील दिवाळीचा आनंद द्विगुणित नाही तर शतगुणित करता येईल असं मला वाटतं. मुलांनो, हा निसर्ग म्हणजे आपलं घर नाही का? मग आपल्या घराची काळजी आपणच घ्यायला हवी ना? मग तुम्ही सगळे मला प्रॉमिस करणार आहात की तुम्ही या घराची नीट काळजी घेणार आहात? ते प्रॉमिस? ऐकू नाही आलं. तर मित्रांनो, भेटूया यंग तरंगच्या पुढच्या भागात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर येणारं वर्ष भरभराटीचं जावो. नमस्कार.